जगाकडे जर पाहिलं तर मला असं वाटतं आपण स्वातंत्र्य आहोत. स्वातंत्र्य भारताचे आपण सगळे नागरिक आहोत. मला असं वाटतंय भारताला स्वातंत्र्य मिळावं, पहिली स्वातंत्र्याची स्वराज्याची हाक जर कोणी दिली असेल, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. कोणी दिली? लोकमान्य टिळकांनी. स्वराज्याची हाक त्यांनी दिली, स्वराज्य मिळालं. नवीन नवीन मला तर असं वाटतं लोकमान्य टिळकांच्या अगोदरही स्वराज्याचं पहिलं स्वप्न जर कोणी पाहिलं असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी पाहिलं. जेव्हा मुघलांच्या लाचामध्ये आपला सर्व हिंदू समाज होरपळून निघाला, आपल्या माया बहिणीवरती अत्याचार होऊ लागले, आपले देवस्थान पाडू लागले, धुळीस मिळू लागले, आपल्या मूर्त्या भंग केल्या जाऊ लागल्या, तेव्हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी अंतःकरणात एक स्वप्न पाहिलं, माझ्या पोटी असा एखादा शूरवीर जन्माला यावा की त्याने हिंदू राष्ट्राला या मुघलांच्या जातातून मुक्त करावं, स्वराज्य प्राप्त करून द्यावं. आज माणसं आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरता काही करतील नाही करतील, पण बायकोचं स्वप्न पूर्ण करण्याकरता जीवन घालवतात. बरं का, माझ्या बायकोचं स्वप्न होतं महाराज बंगला बांधावं चांगला आणि 2 BHK असावं, असं माझ्या बायकोचं स्वप्न होतं. काय कष्ट केले महाराज, 2 BHK बंगला बांधावं. बायकोचं स्वप्न पूर्ण करण्याकरता जीवन घालवणारी माणसं आहेत. तुम्हाला सांगू, दिल्लीला जर गेलात तिथे, आग्र्याला जर गेलात, काय तिथे आग्र्याला ताजमहल. ताजमहल कोणी कोणाकरता बांधलाय? ताजमहल शहाजहानने त्याच्या पत्नी करता, मुमताज करता बांधलेलं ते घर. म्हणजे बायकोचं स्वप्न पूर्ण करण्याकरता माणसं आयुष्य घालवतात, मुलाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आयुष्य घालवतात. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकमेव राजा असा झाला त्याने आईचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरता संपूर्ण आयुष्य झिजवलं.